2 वर येणारी लोकल 5:14 कसारा. दिवा सावंतवाडी ट्रेनची इथं पोहोचलो मित्रांनो आणि बघू शकता ही गर्दी बघा. आणि आम्ही वेगळ्या रस्त्याने आता बाहेर पडणार आहे. तर आता हे बघा पटरी क्रॉस करून आम्ही त्या साईडला आलोय. आम्ही दुपारी आलेलो 12 वाजे आम्ही हॉस्पिटल होतो. नंतर जेवलो वगैरे तिकडं भेटलो वगैरे. तिथं पालखी ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी धुलीवंदन वगैरे असतं ज्या दिवशी होम असतो त्याची पालखी त्या समोरच्या मंडपात बसवली जाते. तिथं सजावट केली जाते आणि हा होम आहे. भाडला आलेले आहेत तो पण आम्ही इथं बसून राहणार भावाची वाट बघत. उद्या आमच्याकडे देव येणार आहे. हे काय होतं नमस्कार मित्रांनो, मी रोहित पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी चाललोय माझ्या गावी. सकाळचे आपले 4 वाजलेत, 4:30 व्हायला आलेत. आणि ऑलरेडी माझी आई आणि माझी बहीण गावी गेले कारण खास आपला सण आहे आपला शिमगा उत्सव. तो आपण थोडा लेट चाललोय दरवर्षीप्रमाणे. आणि या व्हिडिओमध्ये माझ्याबरोबर आहे माझा भाऊ साहिल. सो आम्ही दोघं चाललोय. इथून आता आम्ही चाललोय ठाणा स्टेशनला आणि ठाणा स्टेशनवरून आपण जाऊया दिव्याला. कारण की आपल्याला सकाळची जी लागते 6:45 जी असते आपली दिवा सावंतवाडी ट्रेन, तर ती आपली रेग्युलर पॅसेंजर आहे. तर त्या पॅसेंजरने आपण आता पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. क्रमांक 2 वर येणारी लोकल 5:14 कसाराला जाणारी ही लोकल आहे. प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आने वाली लोकल 5:14 की कसारा जाने वाली 12 डिब्बों की ही लोकल है. लोकल ऑन प्लेटफॉर्म नंबर 2. मित्रांनो दिव्या स्टेशनला येऊन पोहोचलो आणि इथं ट्रेनला गर्दी बघू शकता. दिवा सावंतवाडी शिमगा उत्सव झाला सुरू तिकडे, तरी पण त्या ट्रेनला गर्दी काही कमी होत नाही. आता कुठं चढायचं बघूया आपण. पब्लिक ते मामा कुठं राहिले ते दिसतात का? ब्लर ब्लर. फुल गर्दीच गर्दी. बघूया पुढे कसं आहे भेटे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पाटलं जाऊया पुढे जाऊन बघूया. मित्रांनो आणि आता गाडी रोहायला आले आणि सकाळपासून जो उभा आहे अजूनपर्यंत उभाच आहे. तर याच्या पुढं बसायला जागा भेटेल की नाही ते बघूया आपण. आणि अशी तर 2 गाड्या लागल्यात. एक म्हणजे आपली पाठ साईडला ही सावंतवाडी आहे आणि इकडे एक गाडी लागली. ही कुठली आहे रे?
तिरुमाला काहीतरी वेगळंच नाव आहे, तर ती त्या साईडला राहते, चंदीगडची आहे. तर अशा 2 गाड्या लागल्यात समोरासमोर. इथं काय माहित किती वेळ थांबते गाडी. तर इथून आपण थोडा वेळात जाऊया, बघूया बसायला भेटतंय की नंतर पाहून खेळला जाऊन उभं राहूनच जायला लागेल, असा काहीतरी विषय होईल. मित्रांनो, आता पोचलोय आपल्या खेळ स्टेशनला आणि पाठीमागं तुम्हाला गर्दी दिसणार नाही, कारण की आम्ही लय पुढे आलोय आणि आम्ही इथनं जरा वेगळा रूट याला चूज केला, म्हणजे कारण की पाठच्या साईडला खूप गर्दी आहे आणि आम्ही वेगळ्या रस्त्याने आता बाहेर पडणार आहे. तर आता हे बघा, पटरी क्रॉस करून आम्ही त्या साईडला जातोय आणि हे बघा, हा आपला खेडचा स्टेशन आहे. हा एवढा बघा, ही मालगाडी लागली इथे. अजून एक ट्रेन आली त्या हाईटून, ती बघा मित्रांनो, ती बघा आता हलवली एक ट्रेन, ती अजून एक. तर आता जातो मावशीकडे. पहिले इथे खेळला माझी मावशी राहते, तर मावशीकडनं मग आपण जाऊया माझ्या आजीच्या इथे. मित्रांनो, आता स्टेशन पासून डायरेक्ट आलो मावशीच्या घरात. वेरळला माझी मावशी राहते, तर तिथे वेरळ गावात आलोय आपण आता. आणि हे बघा, हा साहिल इथे उभा आहे, हॅट बघा. तर तिथं मावशीचं दुकान आहे तिथं, आणि तिथं तिने गाडी लावली, तिची गाडी आहे. आणि हा इथं एवढा मोठा घर तिचा. सो आता इथनं एंट्री करूया आपण. ही बघा, ही अशी एंट्री आहे. हे बघा, ही माझी मावशी. हे बघा, हाय कर सबस्क्रायबरला, हाय. हे काका अजय, आणि इकडे आत्यास, आणि आमचे दोघं चंगू मंगू. हा आयुष. हे आमचे आरू. आरू हाय कर, हाय कर. अरे आरू लाजली, काय बोलतेस? पळाली. हा बा आमचा आयुष द टायगर. हास जरा हास. आमचा बघा लाजला पोरगा. हे असे मस्त की ते समोर टीव्ही आहे. हा मावशीचा पूर्ण बाहेर साईडला पडवी आहे. आणि हे बघा, हा हॉल बोलू शकता एक प्रकारे. आतमध्ये जाऊया. असे पळते मित्रांनो. आता आम्ही जातोय माझ्या आजीकडे. मावशीकडे आम्ही दुपारी आलेलो, 12 वाजे आम्ही मावशीकडे होतो. त्यानंतर जेवलो वगैरे, तिकडं झोपलो वगैरे, आणि आता आजीकडे चाललोय. ही माझी छोटी बहीण आर्या. अरे हाय का, ही मगाशी लाजत होती, आता बघा हाय का. गेलं पुढे गेलं.
जाऊ दे ये ना. हा मुलं उडा नाही काय येईल. आणि तिकडे आमची आत्या मावशी हा आपला साहिल त्याला फर्स्ट एक्सपिरियन्स दाखवतो गावचा शिवग्यातला. मी पाठच्या साईडला बसली ती मावशीची चेंडरा मेंढरा. हे बघा सार्थ इकडे बसलाय, इकडं आयुष, स्वराज, इकडं पुढच्या साईडला तो बसलेत गाडी चालवत आहेत. इथून आता आजीच्या घरी यायचं. आता पोचलोय वाडीमध्ये आमच्या. आणि वाडीमध्ये पोचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ती म्हणजे हे बघा, हे समोरच्या साईडला दिसतंय ते, हे बघा तुम्हाला समोरच्या साईडला मंडप, असं मंडप दिसत असेल. ते मंडप म्हणजे आमच्या इकडे साना बोलतात त्याला. ॲक्च्युली इथं पालखी ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी धुलीवंदन वगैरे असतं, त्या दिवशी होम असतो, त्या दिवशी पालखी त्या समोरच्या मंडपात बसवली जाते. तिथं सजावट केली जाते. आणि हा होम आहे, हा होम आहे आमचा. 11वा होम मोठा असतो तो. त्या होमाभोवती पालखी वगैरे फिरते. त्यानंतर मग ती पालखी बाकीच्या गावामध्ये जाते. आणि आता आम्ही जातो वाडीमध्ये आमच्या. आणि वाडीतली बाकीचं तुम्हाला दृश्य दाखवतो सगळं. इथनं वाडीची अशी वाट सुरू होते आमच्या. आई ते तांदूळ पाकडते आई आमची. आणि हा आमचा घर. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल की हा एक घर होता, त्या साईडला तो घर दाखवला आणि त्या साईडचा घर दाखवला. परत एकदा तुम्हाला घराची ओळख करून तो घर पूर्ण एक्सप्लोर करून दाखवतो तुम्हाला. चला. तर हा बघा, हा आमचा घर म्हणजे थोरला घर, मोठा घर, तो मधला घर, आणि तो तिकडचा शेवटचा लास्ट घर. इथून आता आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पोह्यांचा बेत बघायला भेटतोय. साहिल बसलाय, साहिल पोहे खातोय. इकडे ही बया त्या इथं वटाने सोडते, त्यातला हे रडते. आमची रडूबाई काय रडते? मम्मी तिकडे बसले. ही पणानी पूर्ण खाल्लेला आहे, पणा ऐकत नाही. सार्थक तिकडे. हा आमचा बुकड लोक दोघं पण बुक्कड आहेत. आयुष, हा स्वराज, हे मम्मी. आणि आमचा हा किचन म्हणजे ही चूल आहे आमची. इथं चूल आहे आणि असा पूर्ण पसारा मांडलेला दिसतोय, तुम्हाला बघू शकता. जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. आणि ह्या पाठचा मागला तर आमचा इथं फाटी ठेवलेत. तिकडे दुसरी मदरली आहे आणि मधली आहे आमची. वरच्या साईडला तिची फाटी ठेवलेत. आणि वरच्या साईडला पण घर आहे ती बघा. या साईडला घर आहेत पूर्ण. मोबाईल किशात ठेवा. मोबाईल काय पकडायची म्हणजे मारतो तो बघू दे फक्त. रोहित कौल काढून टाका पाहिजे.
5 hours later. नमस्कार मित्रांनो, आम्ही इथे गेम खेळत होतो राजा राणी चोर पोलीस. तर त्याचा डाव आता रोहितवर आलाय. तो चिट्ट्या शोधतोय कधीपासून. मागचा अर्धा पाऊण तास झाला तो चिट्ट्या शोधतोय. आता 5-10 मिनिटं आलो, काय पण बोलतोय नाहीतर काय या मिनिटं मजा यायची नाही. थोडा मोठा चौक होता तो. मम्मीची रिएक्शन, मम्मीची सासू सिरियल बघते. मम्मी सासू सिरियल, मम्मीची रिएक्शन. तो बघ काय करतोय, रिएक्शन दाखवतोय. ही पणा तिकडे बसले. ही का लाजते? ही सकाळपासून लाजते. सकाळपासून संध्याकाळपासून नाही अरुण, दुपारपासून. हा इकडे बसलाय आपला मास्टर माइंड गेमर. हो का? आणि ते तिकडे जाऊन पंटर बसलेत आपले. आणि हा भाई इथं बसलेला आहे. मम्मी बोल. मम्मी नाहीये. आम्ही सगळी पडवीमध्ये इथं आमच्या बसलेला आहे. आमचा भाऊ येणार आहे खारवरून, त्याची वाट बघत बसलोय. त्याला यायला 2 वाजणार आहे, तो पण आम्ही इथं अशीच बसून राहणार आहे. आता जेवलं खावलंय, बिचारा टाकलंय, झोपायची इच्छा नाही. म्हाडला आलेले आहेत, तो पण आम्ही इथं बसून राहणार भावाची वाट बघत. उद्या आमच्याकडे देव येणार आहे, तर आम्ही खूप आनंदात आहोत, खुशीत आहोत. हे थाळा जा.